अमरावती महानगर पालिका के कार्यकलापों में व्याप्त भ्रष्टाचार उजागर करने पूर्व नगर सेवक मुन्ना भाई राठौड़ द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन दिनांक 25 अगस्त को किया गया। ये आयोजन करते हुए उन्होंने मनपा में भूखंडों को लेकर तथा नौकरी के संबंध में व्याप्त भ्रष्टाचार का पर्दाफाश किया। अमरावती क्षेत्रामध्ये काही आपण नागरिकांच्या विकासासाठी काही आरक्षित भूखंड ठेवत असतो, जसं क्रीडांगण म्हणा, वाचनालय म्हणा, सुतिकागृह म्हणा, रुग्णालय म्हणा, तुम्हाला MSVची DP म्हणा किंवा हे वाचनालय म्हणा, असे आपण काही DP आरक्षित ठेवत असतो, जेणेकरून भविष्यामध्ये ते विकसित केल्यानंतर तिथच्या लोकांना सोयी झाल्या पाहिजे, त्यांचा वापर झाला पाहिजे। परंतु अमरावती महानगरपालिकेने मागच्या 10 वर्षापासून प्रत्येक आरक्षित जे जागा आहे तिथं कोणत्याही प्रकारचा विकास न करता ते खाजगी बिल्डर मग ती जागा काय करतात, कवडी मॉलमध्ये विकत घेते, मग त्या महानगरपालिकेच्या EDDP डिपार्टमेंटच्या लोकांना हाताशी धरते, मग त्यांच्या मताप्रमाणे संगमताप्रमाणे कोर्टात केस दाखल करते, मग सजनर विभाग काय करते, त्या कोर्टामध्ये हजर होत नाही किंवा आपली बाजू ठेवत नाही, त्यामुळे तो निर्णय त्यांच्यावर त्या बिल्डरच्या बाजूने लागतो, म्हणून त्याचा मग तो भूखंड कोट्यावधीचा भूखंड ते त्यांच्या काळात जाते। त्याचप्रमाणे आता काय झालं की मागच्या काही वर्षात अमरावतीचे जे श्रीमंत बिल्डर आहे त्यांनी मोजे सातुर्णा सर्वे क्रमांक 31/1 क्षेत्र जागेवर शाळा व प्रसूतिगृह, वाचनालय व क्रीडांगणाचे आरक्षण असताना शासनाने व्यक्तगीत केल्याचे कोणतेही आदेश नसताना महानगरपालिकेने 2015 पासून तर 2020 पर्यंत तिथे 5 लेआउटला परवानगी दिलेली आहे। त्या लेआउटवर आता लेआउटला परवानगी दिल्यामुळे तिथे लोकांनी भूखंड विकत घेतले, तिथे बांधकाम केले आणि बांधकाम करून तिथं आता लोक राहायला गेलेले आहे। भविष्य जर या प्रकरणात मध्ये कोणी जर कोर्टात गेलं तर निश्चितच त्या भूखंडधारकाच्या विरोधात निर्णय लागणार आहे। त्यामुळे ज्या लोकांनी जागा घेतली त्यांची फसवणूक झाल्यासारखे चित्र स्पष्ट होत आहे। म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी हे जो कृत्य केलेला आहे, म्हणजे शेकडो कोटीचा जो भ्रष्टाचार केला, घोटाळा केलेला आहे, आमचं म्हणणं आहे की त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी शासनाने किंवा आर्थिक गुन्हे शाखेने केली पाहिजे व त्यांची संपत्ती जप्त करून त्या संपत्तीचा लिलाव करून त्याच्यातून जो पैसा जमा होईल त्या म्हणून त्यामध्ये या भूखंडाचा भरपाई अमरावती महानगरपालिकेने केली पाहिजे। आणि याची विदर्भ न्यूज़ के लिए समाचार संकलन अशोक भाई जोशी।